श्री स्वामी समर्थ. माझं नाव वर्षा चाफे. मी एक लाईफ कोच, EFT हीलर आहे. इन्स्पायर विथ वर्षा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तर चला, 30 डेजचा दिवस आहे आपला 9वा. राईट? हे बरोबर आहे ना? आणि बरोबर नसेल तर कमेंटमध्ये सांगा बरं का. नक्कीच. तर काय असेल आजचा दिवस? तर आजचा दिवस आहे ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? खूप जास्त नकारात्मक विचार. सगळं असतानाही ह्या जीवनाचा आनंद आपल्याला घेतात नाही ते आपले नकारात्मक विचार. यस, ते प्रत्येकाच्या लाईफवर खूप इफेक्ट करतात. का करत असतील एवढं? सगळं तर आपल्याकडं आहे, पण आपण एखादी गोष्ट छोटी असते, पण त्या गोष्टीवर आपण सतत विचार करून ती गोष्ट आपण आबाळेगुळ करतो. हो ना? मी पण अशीच होते हो. पण जेव्हा मी ह्या काही गोष्टी इम्प्लिमेंट केल्या माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये त्या ज्या नकारात्मक विचाराच्या भावना होत्या ते खूप प्रमाणात कमी झाल्या, म्हणजे नाहीशाच झाल्या. बघा, कमळ चिखलामध्ये असतं, पण त्याला चिखल लागतं का हो? नाही लागत. तसंच आपल्याला पण ह्या नकारात्मक आजूबाजूच्या परिसरात राहून सुद्धा स्वतःला खूप चांगलं कमळासारखं ठेवायचं आहे. ठेवणार आहात ना? नक्कीच ठेवणार. ओके, चला तर बघूया आपण काय करायचं या नकारात्मक विचारांचं, म्हणजे नेमकं काय असतात ते, त्यावर काय उपाय करायला पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी, कारण छोट्या गोष्टीतून खूप मोठा बदल घडतो ना. एक सेकंद जरी आपण, एक सेकंदातून त्या दुसऱ्या सेकंदापर्यंत जसं काही गोष्टी चेंज होतात, तसं आपल्या आयुष्यात खूप गोष्टी आपल्याला चेंज करायच्या, फक्त चांगल्या आणि चांगल्याच करायच्या. हो ना? चला बघूया पुढे. आज हा विचार माझ्यासाठी खरंच गरजेचा आहे का? श्वासावर लक्ष द्या. 5 दीर्घ श्वास घ्या. ज्या गोष्टी नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष द्या. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्याला सोडून द्या. आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्या लिहून काढा. यामुळे तुमचं मन हलकं होतं. एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. एका माणसाने दगडाने भरलेली जड पिशवी घेतली होती. काय असेल त्या पिशवीत? राग, द्वेष, नकारात्मक विचार, सारखं एकाच गोष्टीवर विचार करणे, ह्या गोष्टी, इतराविषयी राग, स्वतःविषयी राग. तर हे तो चालतो दमून थकतो की मी चालू शकत नाही. मग ते लोक त्याला सांगतात, बाबा ती पिशवी खाली ठेव, ते जे जोड पोतं आहे ते तुला चांगलं वाटेल. तर तो माणूस म्हणतो, मला सोडायचंच नाहीये. तसंच आपण आहोत. सारखं विचार करून आपण त्या गोष्टी वाढून घेतो. आपल्या डोक्यावर त्याचं वजन वाढून घेतो. पण ज्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे बी आपण विचार करत नाही. खरंच ह्या गोष्टीवर आपण एवढं विचार करणं गरजेचं आहे का? नाही ना. तर आपल्याला काय करायचंय? आज तुम्हाला जास्त त्रास देणारा एक विचार लिहा. त्यासमोर लिहा, हा विचार माझ्या नियंत्रणात आहे का? जर नाही तर लिहा, मी हा विचार प्रेमाने सोडून देत आहे, किंवा देतो किंवा देते. आजची अफर्मेशन: माझं मन शांत आहे, मी वर्तमानात जगत आहे, मी आनंदी आयुष्य जगत आहे, मी अनावश्यक विचार सोडून देत आहे, माझ्यावर सर्व काही योग्य वेळी घडत आहे, मी शांत, आनंदी, आत्मविश्वासाने पुढे जात आहे.
आणि लक्षात ठेवा, विचारावर तुमचे नियंत्रण असेल तर तुमचं आयुष्य अगदी आनंदी आणि शांत वाटेल. तरी बघा, हे सोपे उपाय करून तरी बघा तुमच्या लाईफवर काय इफेक्ट होतं. जर कुठलीही गोष्ट तुम्ही आयुष्यात वापरलीच नाही तर तुम्हाला तिचा उपयोग होईल का? जसं की बघा, आपल्याला जेवण्यासाठी आपल्या ताट घेतल्यानंतर आपण त्यांना बघून आपण पोट भरतं का? नाही. तसं आपण जेवल्यानंतरच आपल्याला पोट भरतं, आपल्या मनाला समाधान मिळतं. तसंच ह्या काही गोष्टी आहेत जे तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरून बघा. जेव्हा त्या वापरल्याच नाही तर तुम्हाला काय कळणार? बघितलं आणि सोडून दिलं तर. असे कित्येक व्हिडिओ तुम्ही बघता सोडून देता, मग त्याचा परिणाम आतापर्यंत पडलाय का? तर जोपर्यंत कुठलीही गोष्ट तुम्ही स्वतः वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यात परिणाम दिसणार नाही. तर आपलं हे आपल्या स्वतःच्या माइंडवर सकारात्मक बदल घडवायचा आहे. आपलं आयुष्य सुंदर, सुखी, आनंदाने फक्त आपल्या स्वतःवर काम करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, चला तर मग आपण परत भेटूया पुढच्या नेक्स्ट डेच्या दिवशी. तर इन्स्पायर विथ वर्षा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर. श्री स्वामी समर्थ.